फक्त काय होईल बघा, जसं इकडे राष्ट्रपतीचा रोल आहे तसं इकडे कोणाचा रोल राहील, राज्यपालाचा. जेव्हा आपण सोबत अभ्यास करणार आहे तर राष्ट्रपती आणि काय राज्यपाल काय करणार आपण सोबत करणार, लक्षात ठेवा. ओके, कारण जवळपास 90% जो रोल आहे राष्ट्रपतीचा तोच रोल 90% कोणाचा बरं, राज्यपालाचा आहे. ओके, हा फक्त कोणाच्या बाबतीत आहे, केंद्र सरकार. हा कोणाच्या बाबतीत आहे तर राज्य सरकार. ओके, तिकडे उपराष्ट्रपती आहे तर इकडे उपराज्यपाल पद आहे का आपल्याकडे, नाही. राज्याला कोणत्याही प्रकारचं उपराज्यपाल पद नाही. तिकडे पंतप्रधान आहे, तिकडे काय बरं, मुख्यमंत्री. नंतर बघा तिकडे मंत्रिमंडळ आहे, इकडे पण राज्याचं मंत्रिमंडळ आहे. नंतर तिकडे महान्यायवादी, तिकडे काय महाधिवक्ता. लक्षात ठेवा, महाधिवक्ता कुठं असतो, राज्याच्या ठिकाणी. तो कोणाचा, राज्याचा वकील म्हणून काय करतो बरं, काम. नंतर बघा इकडे काय तुमची वाली संसद, तर इकडे काय राज्य विधिमंडळ. बघा कॅग इकडे नसतो, लक्षात ठेवा, कॅग इकडे नसतो. तर कॅग एकच पद आहे का, कॅग हे तुमचं आलं केंद्रासाठी पण आहे आणि कॅग कोणासाठी बरं, राज्यासाठी. तो सरकारचं पार्लमेंटचं पण ऑडिट करू शकतो आणि तो कोणाचं ऑडिट करू शकतो, राज्य सरकारचं पण ऑडिट करू शकतो एकच व्यक्ती. जसं इकडे तुमचा महान्यायवादी, इकडे तुमचा काय बरं महाधिवक्ता आहे, तसं कॅग तुमचे दोन नाही. तर आपल्याला सोबत आज बघायचं, बघा तुम्हाला बघायचंय राष्ट्रपती आणि काय बरं, राज्यपाल.